आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, राम मंदिर दान चोरी, पेपरफुटीसह खासदार फोडाफोडीच्या मुद्द्यावरून अधिवेशन तापणार, तर पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोर्चाचं सावट. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर तरुणाईचा एल्गार, संसदेवर धडकणार विद्यार्थ्यांचा मोर्चा. पेपरफुटी, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक, जंतर मंतरला छावणीचं स्वरूप. डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याची चर्चा. आमदार रोहित पवारांकडून विधेयकाला विरोध, तर सुप्रिया सुळेंकडून सकारात्मक चर्चेची तयारी. केंद्र सरकार तरुणाईला घाबरले, सरकारच्या हातात असतं तर विद्यार्थ्यांच्या मागेही ईडी लावली असती. विद्यार्थी आंदोलनावरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात. प्रधानांचा राजीनामा घेत तरुणाईचं समाधान करा, राऊतांचा सल्ला. पेपरफुटीची जबाबदारी घ्या, आजच उपोषण सोडेन, सोनम वांगचुक यांची सोशल मीडियावर पोस्ट. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. एसआयटी कडून बंद लिफाफ्यात स्टेटस रिपोर्ट सादर. आजच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा. खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर अडचणीत, धंगेकरांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होण्याची शक्यता. गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल. शोधासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना. मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण. कोर्टाकडून 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांवरील हल्ले सहन करणार नाही, एकनाथ शिंदेंनी रमेश म्हात्रेंना सुनावलं. तर पक्ष कारवाई कधी होणार, नागरिकांचा सवाल. राज्यामध्ये आठवडाभर पावसाचा मुक्काम. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार. स्पेन दुसऱ्यांदा ठरला फुटबॉल विश्वचषक विजेता. अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटिनावर 1-0 मात. बदली खेळाडू फेरान टोरेस ठरला विजयाचा शिल्पकार. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं अर्जेंटिनाचं स्वप्न भंगलं. मेसीला मैदानातच अश्रू अनावर. माऊलींच्या पालखीचं सोलापुरात हरिनामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात स्वागत. पुरंदरवडेमध्ये आज पालखीचं पहिलं गोल रिंगण, तर तुकोबांच्या पालखीचा अकलूजमध्ये रिंगण सोहळा.